डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण ही सध्या बघू शकतोय। डॉक्टर घैसास यांना निलंबित करण्यात आलेलं होतं, त्यांनी राजीनामा स्वतः दिलेला होता। त्यानंतर त्यांच्यावर नेमका गुन्हा कधी दाखल होणार याची चर्चा रंगलेली होती। अनेक आरोप त्यांच्यावर होते आणि अखेर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपल्याला कल्पना आहे पुण्यात गर्भवती माता मृत्यू प्रकरण जे आहे या सगळ्या संबंधानं मुख्य आरोप जे आहेत ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि त्याच्यासोबतच डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर करण्यात आलेले होते। घैसास यांनी जी 10 लाख रुपयांची मागणी केलेली होती डिपॉझिटच्या साठी आणि उपचाराला जो विलंब झाला ही काही प्रमुख कारण या सगळ्या मातेच्या मृत्यूच्या साठी सांगितली जात होती। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं अनेक चौकशी समिती ज्या आहेत त्या नेमण्यात आलेल्या होत्या आणि हा सगळा जो चौकशीचा फेरा आहे तो सुरू असताना आता अलंकार पोलीस ठाण्यामध्ये सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 106(1) नुसार हा अलंकार पोलीस ठाण्यात घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता पोलीस घैसास यांना अटक करतील, न्यायालयामध्ये हजर करतील। पुढे नेमकी काय प्रक्रिया होते हे पाहावं लागेल। मात्र या सगळ्या प्रकरणातली ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण बरेच दिवस उलटले, नेमकी ठोस कारवाई कुठली केली जात नव्हती। अखेर रात्री काही वेळापूर्वी या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं तर घैसास हे पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या सोबत एक पोलीस संरक्षण जे आहे एका कॉन्स्टेबलचं ते देण्यात आलेलं होतं आणि आता घैसास यांना अटक करून थोड्याच वेळात अलंकार पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणलं जाईल। नक्कीच ज्ञानेश्वर, खरं तर महत्त्वाची ही अपडेट म्हणावी लागेल। समितीचे सर्व अहवाल प्राप्त झालेले होते, त्यानंतर घैसास यांच्यावर नेमका गुन्हा दाखल कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली होती। अनेक आरोप त्यांच्यावर होते, अखेर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातली ही मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल।